मराठी, ते धडक ते धडक. नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर. सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे? स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. उरुण ईश्वरपुरात पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आमदार जयंतराव पाटील यांनी आपला हुकुमाचा एक्का मैदानात उतरवलाय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. आनंदराव मलगुंडे यांची जयंतराव पाटील यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. आमदार जयंतराव पाटील यांचे निष्ठावंत, शिलेदार आणि धडाकेबाज नेतृत्व म्हणून ईश्वरपूर येथे ओळख असणाऱ्या माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांची आज राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाकडून नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. उरुण ईश्वरपूर नगर परिषदेचे नगराध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. त्यानुसार आज आमदार जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उरुण ईश्वरपूर येथील पक्ष कार्यालयात प्रमुखांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आमदार जयंतराव पाटील यांनी ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. यावेळी आमदार जयंतराव पाटील म्हणाले की आनंदराव मलगुंडे हे सर्वसमावेशक, शांत स्वभावाचे व ईश्वरपूर नगरीच्या विकासाची धुरा सक्षमपणे पेलणारे नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांना संधी देण्याचा सर्वांचा निर्णय झालाय. या घोषणेनंतर आनंदराव मलगुंडे यांनी पक्षाचे आणि आमदार जयंतराव पाटील यांनी दिलेल्या संधीचे सोने करेन. ईश्वरपूरमधील प्रत्येक नागरिकांसाठी व शहराच्या विकासासाठी मी तत्पर राहीन असा विश्वास व्यक्त केला. मी पक्षाला विनंती केलेली सकाळी या नावाने माननीय सरचिटणीस आणि रवींद्र पवार जे आहेत त्यांनी पत्र दिलेलं आहे. सप्रेम नमस्कार. 28 ऑक्टोबर 2025 श्री आनंदराव संभाजी मलगुंडे, माननीय माजी नगराध्यक्ष राणा दत्त टेकडी, उरण ईश्वरपूर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाकडून उरुण ईश्वरपूर नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देण्याबाबत पार्लमेंटरी बोर्डाचे एकमत झालेले आहे. तरी सदर उरण ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले असल्याने त्यानुसार पुढील कारवाई करावी असं पत्रही मगाशी चाललेलं आहे. आपल्या तालुक्याची भाग्यवती आपले नेत्या आदरणीय जयंतराव पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी, या शहरातील 65 अध्यक्ष, तालुक्यातील सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, बंधू आणि भगिनी, आज साहेबांनी इस्लामपूर नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि त्या निवडणुकीमध्ये आपल्या शहराचं नगरपालिकेचा आरक्षण ओबीसी इतर मागास हे पडलेलं आहे आणि त्या आरक्षण पडल्यामुळं मला साहेबांनी जी संधी इथं उपलब्ध करून दिली, त्या संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी साहेबांचं आभार मानतो. इथं उपस्थित असणारे सर्व अध्यक्ष, कमिटीचे सर्व मान्यवर, आपल्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असणारे सर्व या गावातील नागरिक यांचं मी सर्वांचं प्रथमतः मी आभार मानतो. साहेबांनी जी मला संधी दिली, उमेदवारी दिली, त्या उमेदवारीचं प्रामाणिकपणे सांगतो, संधीचं मी चांगलं सोनं करेन. आपण सर्वांनी
उमेदवारी माझी जाहीर केली मी काम करत असताना शेवटचा तळापर्यंत माणूस हा प्रथम मानून मी काम करीन. माझं कार्यालय 24 तास आपल्यासाठी उपलब्ध करून राहील की असं कुणाला वाटणार नाही की बाबा तिथं चुकून जाऊ, हे कधीही कुठल्याही एका गावातील नागरिकाला वाटणार नाही. या पद्धतीनं अतिशय चांगल्या प्रकारे काम करीन. आपल्या नेत्याला, आपल्या पार्टीला, आपल्या सर्व कार्यकर्त्यांना की कुठलंही गालबोट लागणार नाही असं कुठलंही काम मी माझ्या कारकिर्दीत मी कधी होऊन देणार नाही. या नगरीचं काम करत असताना आत्ताच साहेबांनी सांगितलं त्या 9-10 वर्षात काय नवीन काय झालं आणि ह्याच्या अगोदरचं आपलं जे सत्ता होती 30-35 वर्षाची, त्या 35 वर्षाच्या सत्तेमध्ये ज्या ज्या चांगल्या गोष्टी आपण या मतदारसंघात आतापर्यंत साहेबांनी केल्या ते कुठेही साहेब नवीन ठिकाणी गेले तर तिथे चांगली गोष्ट काय असेल ती माझ्या मतदारसंघात झालं पाहिजे, माझ्या इस्लामपुरात झालं पाहिजे. अशी साहेबांनी 30-35 वर्षापासून वाटचाल केलेली आहे. त्या सर्व गोष्टी आपल्या इस्लामपुरात दिलेल्या आहेत. आपण मागायचं साहेबांनी द्यायचं, पुन्हा मुंबईला हेरपाट घालायला आपल्याला कधीही लागले नाही. त्या पद्धतीने ह्या विकास शहराचा विकास अतिशय झपाट्याने झालेला आहे. 85 साली माझी पहिल्यांदा नगरपालिकेच्या माध्यमातून साहेबांनी मला पहिल्यांदा तिकीट 85 साली उरणवाडी यासारख्या ग्रामीण भागातून मला निवडून येण्याची संधी मला त्यावेळी निवडून आणलं. त्यावेळेपासून आज तागायत या शहरात काम करण्याची संधी मला उपलब्ध झाली. या शहरात काम करत असताना साहेबांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ सगळ्या गोष्टी, काही गावात नव्हतं, 1000-1500 प्रॉपर्टीचं गाव, 1500-1600 पाणी कनेक्शन असणारं गाव, 25-30-35 हजार कनेक्शन, 30-35 हजार मालमत्ता झालेलं गाव अतिशय झपाट्यानं वाढलेलं आहे. 25-30 हजार गाव आज जवळजवळ 1 लाखाच्या आसपास लोकवस्ती झालेले आहे. या गावात काम करत असताना या 5 वर्षात आपण सर्व लोकांनी आता सांगितलं साहेबांनी त्या पद्धतीनं ह्या इस्लामपूर नगरपालिकेत सत्ता आपल्याला बहुमतातली सत्ता पाहिजे आहे. त्यामुळं 15 महिला, 15 पुरुष, 30 लोक नगरपालिकेत येणार आहेत. त्या पार्टीची 2/3 मत बहुमत आपलं पाहिजे आहे. त्यावेळेला आपल्याला प्रचंड प्रमाणात चांगलं काम करता येईल. जिओ मराठी, ते धडक ते धडक.